अखिल भारतीय लाड शाखीय वाणी समाज याच्या महाधिवेशनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या धुळे मतदारसंघाचे खासदार, देशाचे संरक्षण राज्यमंत्री मान्य सुभाषजी भामरे साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम होतोय, ते मान्य कैलासजी वाणी, सहकार्याध्यक्ष अनिलजी चितोडकर, स्वागताध्यक्ष आर.एल. वाणी, मान्य श्री श्याम शेंडेजी, निलेशजी पुरकर, अभयजी नेरकर, श्यामजी कोतकर, डॉक्टर आमचे मित्र शशिकांतजी वाणी, शशिकांतजी येवले, गोपालजी केले, बापूसाहेब केले, अजयजी मालपुरे, गजाननजी मालपुरे, सुशीलजी मेंगडे, आमचे नगरसेवक जे माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत, श्री प्रवीण तरडे, सिने अभिनेता आहेत, राजेशजी कोठावदे, मान्य सुनीलजी रुकारी, मंचावर उपस्थित राजेंद्रजी पाचपुते, यशवंतजी येवलेकर, किरणजी देशमुख, प्रशांतजी कोतकर, अनेक मान्यवर मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सर्व मान्यवर माझ्यासमोर उपस्थित लाड शाखीय वाणी समाजातील राज्यातून देशभरातून आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, मला कैलासजी बापू गेल्या 4-5 दिवसापासून सतत मागे लागलेले आहेत. तशी तारीख त्यांनी सुरुवातीलाच घेतलेली, परंतु ते मला सांगत होते की 30-35 हजार लोक येणार आहेत, सर्व समाज इथे एकत्र होणार आहे. पण आम्ही राजकारणी लोक आहोत, आम्ही सभेला 5,000 लोक असले की 25,000 सांगतो, आमचा स्वभाव आहे. आणि म्हणून मला वाटलं बापू असं काहीतरी सांगतायत की काय. म्हटलं 30-35 हजार लोक कशासाठी या ठिकाणी एकत्र येतील. परंतु आज या ठिकाणी लाड शाखीय वाणी समाजाचा महासागर मी माझ्यासमोर बघतोय. मी गेले 25 वर्ष आमदार आहे. महाविद्यालय सोडलं, उभा राहिलो तेव्हापासून मी सतत 95 पासून आतापर्यंत 25 वर्ष झाली मला आमदार होऊन. परंतु एखाद्या समाजाचं अधिवेशन आहे आणि ते एवढं भव्य आणि दिव्य होतं आहे हे मी मात्र पहिल्यांदा बघतोय. आणि कैलासजी बापू, आपण, आपले सर्व सहकारी, आपली सर्व कोर टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आज आम्हालाही सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. मी ते सांगतो की आम्ही शेवटी राजकीय लोक, आम्हाला एवढा जमाव कधी मिळेल. आणि बाबांचं मंत्री महोदयांचं तर कामच झालं आज, कारण त्यांचेच मतदार भरपूर या ठिकाणी बसलेले आहेत. आता प्रचाराला परत तुमच्याकडे म्हणजे यायचं कामच नाही, हेच नारळ फोडून टाकलं त्यांनी, मला असं वाटतं या ठिकाणी. बाबांना मी काल धुळ्यामध्ये होतो, मी आणि माननीय मुख्यमंत्री महोदय काल मध्य प्रदेशला गेलो, ते जळगावला आलेत, मला घेतलं, आम्ही तिथे 2 सभा केल्यात. औरंगाबादला आलो, मी तिथून धुळ्याला गेलो. बाबांना मी म्हटलं, बाबा तुम्ही थांबून जा, मी जातोय पुण्याला, मी भाषण करतो, मी सांगतो, तुमच्या शुभेच्छा कळवतो. पण बाबांचा इतका आग्रह होता की नाही मला कार्यक्रमाला जावंच लागेल. मी म्हटलं, बाबा धुळ्याचं इलेक्शन महत्त्वाचं आहे. मग बाबा मला बाजूला घेऊन हळूच म्हणाले की माझ्या मतदारसंघात सर्वात जास्त समाज हा आहे आपला वाणी समाज त्या ठिकाणी आहे, सर्वात जास्त आहे, आणि तो आपला मतदार आहे. आणि धुळे शहराच्या ज्या निवडणुका होत आहेत त्याच्या मोठे मतदार आपले त्या ठिकाणी आहेत. इथे घरोघर जाऊन आपण एवढ्या लोकांना भेटू शकणार नाही. आज तिथे जर मी गेलो तर सगळ्यांचं दर्शन होईल आणि प्रचारही होईल. आणि म्हणून आग्रहाने बाबा या ठिकाणी आलेत. आणि आज तुमच्याकडे बघितल्यावर मला खरं कळलं की बाबा खरे पक्के राजकारणी झालेले आहेत. 5 वेळा मी निवडून आलो, तुम्ही एकचदा निवडून आलेत.
पण तुम्ही बरोबर सगळी नस ओळखलेली आहे. परंतु आज आम्हाला खरंच आनंद होतो आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला आहात. वाणी समाजाबद्दल आता मी काही फार बोलावं, कारण काल मुख्यमंत्री महोदय बोललेत, बाबाही बोललेत, विरोधी पक्ष नेतेही येऊन गेले 2-2, आणि त्यामुळे पुन्हा मी आपला इतिहास सांगावा अशातला कुठलाही भाग नाही आहे. मूळ राजस्थानातून आलेला आपला समाज, शेकडो वर्षापूर्वी आपण या ठिकाणी आलात, महाराष्ट्रामध्ये विशेष करून आलात, आणि त्यातही खानदेशात आलात. धुळे, जळगाव, नाशिक त्या 3 जिल्ह्यामध्ये आपण सगळे एकत्रित आहात, मोठ्या संख्येमध्ये आहात. बापूंना विचारलं मी, हे अखिल भारतीय आहे, देशभरातूनही प्रतिनिधी आलेले आहेत का? त्यामुळे फार कमी आहेत. परंतु आपला सगळा समाज हा खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात एकवटलेला आहे, आणि तिथून मग नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने हा समाज बाहेर पडला, शहरामध्ये पडला. परंतु निश्चित एक आपला व्यवसाय, आपला एक उद्योग आहे वाडी समाजाचा. छोटासा व्यवसाय घेऊन तुम्ही या गावामध्ये एक ठिकाणी आलात. सचोटी, प्रामाणिकपणा आणि हाच मनाशी बाळगून आपण आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. आणि आज बघता बघता हा आमचा वाणी समाज, छोटासा असलेला वाणी समाज, छोटासा व्यवसाय सुरू केलेला वाणी समाज आज राज्यभर, देशभर, हा जगभर आता विखुरलेला आहे. आणि नुसतं विखुरलाच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज तो काम करतो आहे. आज शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, व्यापार क्षेत्रामध्ये असेल, उद्योग क्षेत्रामध्ये असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये हा विखरलेला आहे. आज मोठमोठी नावं या ठिकाणी सांगण्यात आली, सगळ्यांचा नामोल्लेख मी परत या ठिकाणी करणार नाही. पण तो अगदी क्रीडा क्षेत्रापासून घेऊन उद्योग क्षेत्र असेल, बांधकाम क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, व्यवसाय, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण आपला एक नावलौकिक या ठिकाणी कमवलेला आहे. एक वेगळं समाजामध्ये वेगळं स्थान आपण कमावलेलं आहे. आणि यामागचं कारण खरं म्हणजे हेच आहे की आपल्यामध्ये असलेला प्रामाणिकपणा, आपल्यामध्ये असलेली सचोटी. प्रामाणिकपणाने जर तुम्ही काम केलं तर तुम्ही कुठेही मागे राहू शकत नाही. आणि आपल्या समाजाची ओळख ही प्रामाणिकपणाच आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी येताना आम्हाला अतिशय आनंद वाटतो आहे, आनंद होतो आहे. बापू जरी सांगत होते की 25,000 लोक असतील, मला खरंच अजून वाटलेलं नव्हतं. इथे आल्यावर मी जेव्हा सगळ्या गाड्या बघितल्यात, मला वाटतं जेवढी माणसं, जेवढे परिवार आहेत तेवढ्या गाड्या आहेत बापू या ठिकाणी. म्हणजे वाणी समाज अतिशय सुखी समाधानी आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम झालेला आहे, याच्यामध्ये कुणाचं काही दुमत नाही. काल मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आलेत, मी त्यांचं भाषण वर्तमानपत्रामध्ये वाचलं. आता ते काल येऊन गेलेत, आपल्या मागण्या तुम्ही त्यांच्यासमोर सांगितल्या, त्यांनी त्या मान्य केल्या. म्हणजे आज आमच्याकडे देण्यासारखं काहीच नाही राहिलं. आता राजा येऊन गेला तरी सगळं मान्य केलं तर आम्ही काय करणार? प्रजा काय? आम्ही प्रजा आहोत. त्यामुळे त्यांनी सगळं देऊन टाकलेलं आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं, काल मी भाषणे थोडंसं बघितलं, की आपला समाज मागणारा नाही आहे, आपला समाज देणारा आहे. दातृत्व आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी बापूंनी सांगितलं, कैलास बापूंनी 25 गावं आम्ही दत्तक घेतलीत. आम्ही हॉस्टेलसाठी, की ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे, शिक्षणासाठी होणार आहे, फक्त आम्ही जागा मागितली. अनेक ठिकाणी आम्ही जातो, जागा मागतात, जागेवर पैसे मागतात, बांधूनही द्या, सगळंच करून द्या. परंतु आपण सक्षम आहात, आपल्याला त्याची गरज नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जागा या ठिकाणी मान्य केलेली आहे, कबूल केलेली आहे. आता त्याचा पाठपुरावा मी करेल, ती जबाबदारी माझी आहे. कोणाला काय म्हणू द्या. मला कळालं नंतर पुन्हा काय झालं, कोणी काय भाषणं केली. इथे राजकारणाचा भाग अजिबात नाही, तो लवलेशही मनामध्ये ठेवू नका. आपण जागेची मागणी केलेली आहे आणि निश्चित या जागेच्या माध्यमातून आपले मुलं जेव्हा बाहेर शहरामध्ये येतील, त्याची राहण्याची व्यवस्था होईल, त्याची अभ्यासाची व्यवस्था होईल. अतिशय मेहनती आपला समाज आहे, मेहनती आपले तरुण आहेत आणि त्यातून एक मोठा शिक्षण क्षेत्रामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी हा दिलेला शब्द आहे. नाशिक आहे, पुणे, नाशिकला मी पालकमंत्री आहे, तिथली जबाबदारी माझीच आहे. पुण्याला सुद्धा आपण पाठपुरावा करू आणि या दोन्ही जागा आपल्याला लवकरात लवकर कशा देता येतील त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तो प्रश्न आम्ही तुमचा या ठिकाणी मार्गी लावणार आहोत. आज कैलास बापू या ठिकाणी भाषण करताना
बऱ्याच उपमा त्यांनी मला या ठिकाणी दिल्या. त्यांनी बोलताना सांगितलं की तोड फोड आणि जोड हे 2 शब्दांवर मात्र माझं ऑब्जेक्शन आहे तुमच्या. मी तोडफोड करणार अजिबात नाही. जोडणारा भले तुम्ही मला म्हणा. कोणी संकटमोचक म्हटलं, कोणी फायर ब्रिगेड म्हणतंय, पण तो माझ्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी आहे, ती मी या ठिकाणी पार पाडतोय. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पक्षाची दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडतोय. आज आपला समाज हा सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे. बापूंनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहोत. बांधकाम व्यावसायिक तर मी बघितलंय, अनेक जण बांधकाम व्यवसायामध्ये या ठिकाणी पुढे आहेत. शिक्षण क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये आपली मोठमोठी कामं आहेत. दानशूर अनेक लोक आपल्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढे आहात. पण बापू बोलताना या ठिकाणी म्हणाले की राजकीय क्षेत्रामध्ये मात्र आम्ही कमी आहोत, राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही मागे आहोत. बाबांनी ते कसर काही ठेवली नाही. ते म्हटले महापौर कोण होतं काय, पण महापौरावर जाऊन आपल्याला थांबावं लागणार आहे का? त्याच्यावर आपण थांबणार आहात का? तर नाही, आपल्याला पुढे जावं लागेल. आमदार आहेत, खासदार आहेत, पुढे मंत्री आहेत. का अपेक्षा आपण करू नये? समाज मोठा आहे, पैशावाला आहे, संख्येमध्ये किती आहे मित्र, यावर हे अवलंबून नाही आहे. समाजाने तुम्ही मोठे आहात आणि म्हणून तुम्हाला राजकारणात जागा मिळाली पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी अजिबात नाही आहे. तुमच्याकडे पैसे खूप आहेत म्हणून तुम्ही राजकारणामध्ये आलं पाहिजे किंवा तुम्हाला काही दिलं पाहिजे असं मानणारा मी नाही आहे. परंतु मला वाटतं जर आपण प्रयत्न केले, प्रामाणिकपणे प्रयत्न केले, मेहनत जर आपण खरंच प्रामाणिकपणे केली तर आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणी रोखू शकत नाही, कुठल्याही क्षेत्रात रोखू शकत नाही. मग त्या कुठलंही क्षेत्र घ्या, मग तुम्ही व्यवसाय घ्या, व्यापार घ्या, उद्योग घ्या, शिक्षण क्षेत्रात असेल, तुम्ही मोठे संस्थानिक व्हा, पण त्याच्यासाठी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, मनामध्ये जिद्द असली पाहिजे की हो मी हे करून दाखवेल. आज मला या ठिकाणी म्हणालं कोणीतरी मागून येऊन की महाजन म्हणजे आमच्या वाणी समाजात पण आहेत. म्हटलं मग चांगलं झालं, चला, मी आपलाच एक घटक आहे, मी ओबीसीच आहे, मी आपला एक घटक आहे. माझ्या नावाच्या मोठ्या गमती आहेत. महाजन म्हटल्यावर कोणी म्हणतं माळी आहे, मराठ्यामध्ये महाजन आहे, कोणाला वाटतं मी मराठाही आहे. ब्राह्मणामध्ये महाजन आहेत, प्रमोद महाजन होते, मला वाटलं त्यांनी मला त्यावेळेला तिकीट दिलं होतं, लोकांना वाटतं की हे त्यांचेच नातेवाईक आहेत, त्याच्यामुळे वाटतं ब्राह्मण आहे. आता वाणी समाजात आलेलो आहे तर तुम्ही म्हटलं मग आमच्यातही महाजन आहे, तर आम्ही वाणी पण आहे. निवडणुका झाल्यावर मी 25 वर्ष झाले आमदार आहे. गमतीचा भाग आहे बघा, मला अनेक वेळेला पुण्यातून फोन येतात निवडणुका झाल्यावर, हे कसं काय आपले लोक कमी झाले. आता मला कळत नाही कोण बोलतोय काय. म्हटलं कसं काय कमी झाले? मग फडणवीस, बापट, कुलकर्णी, देशपांडे आणि महाजन 5च लोक आले म्हणे आपल्या वेळेला निवडून, म्हणजे मी ब्राह्मण आहे असं जसं काही. मी म्हटलं हो पुढच्या वेळेला प्रयत्न करू, आपण आपले लोक वाढवू, आणू आपण लोक आपले जास्त निवडून. म्हणजे 25 वर्ष झाले मी आमदार आहे, मी मंत्री झालो, तरी कुणाला काही समजत नाही हा कोणत्या समाजाचा आहे म्हणून. आणि मला वाटतं समाज, जात पात हा विषय बाजूला असू द्या, मला त्याहीपेक्षा महत्त्वाचं वाटतं की आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदुस्थानी आहोत. राष्ट्रीयत्व हीच आमची ओळख आहे, हीच आमची खरी ओळख आहे आणि ती प्रत्येकाला असली पाहिजे. त्याविषयी सगळ्यांना मला अभिमान वाटला पाहिजे. आहे आम्ही जातीपातीमध्ये विखरलेलो आहोत, समाजामध्ये विखरलेलो आहोत, असला पाहिजे. प्रत्येकाला आपापल्या जातीचा, समाजाचाही अभिमान असला पाहिजे. पण सर्वात जास्त अभिमान कुठला मला असला पाहिजे तर ते आमच्या राष्ट्रीयत्वाचा असला पाहिजे, आमच्या हिंदुत्वाचा आम्हाला असला पाहिजे. आणि त्या मांडणारा मी या ठिकाणी आहे. आज आपण राजकारणाचा उल्लेख या ठिकाणी केला, समाजामध्ये आमदार नाही. कैलास बापू मला म्हणतो की थोडा विखुरलेला समाज आहे. एखाद्या मतदारसंघामध्ये 2-3 लाख मतं असती, 2 लाख 1.5 लाख मतं असती तर आम्हाला ते शक्य झालं असतं. मी पुन्हा सांगेल की बापू समाजावर हे होत नाही, पैशावर पण अजिबात होत नाही, नाही होत. माणूस आपापल्या कर्तृत्वाने मोठा होत असतो, आपापल्या कर्तृत्वाने मोठा. मी ज्या समाजाचा आहे, गुजर समाजाचा, मला सांगायला हरकत नाही, तुम्ही आता उल्लेख केला आहे म्हणून मी सांगतो. मी गुजर समाजाचा आहे. आपल्याकडे शहाद्याला, प्रकाशाला तिकडे जो आमचा समाज आहेत,
नंदुरबारमध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये थोडा समाज आहे. पी.के. अण्णा होते त्यावेळेला, ते 2 वेळा आमदार आपल्याकडे होते. जामनेर मतदारसंघ माझा आहे, जळगाव जिल्ह्यातला आहे. 3,60,000 मतं माझ्या मतदारसंघात आहे. मी ज्या गुजर समाजाचं आहे त्या समाजाची मतं फक्त 2,500 आहेत. 0.5% मतं आहेत, 0.5%. तरी मी 5 वेळा आमदार आहे. एकदा नगराध्यक्ष होतो, म्हणजे 6 वेळेला मी निवडणुका जिंकल्या. माझी बायको 6 वेळेला त्या ठिकाणी निवडून आलेली आहे. 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य, 3 वेळा आता नगराध्यक्ष त्या ठिकाणी आहे. म्हणजे सगळ्यात मायनॉरिटीचा मी माणूस त्या ठिकाणी, सगळ्यात. म्हणजे तुम्ही 25 समाज जर घेतले पहिले, तर 25वा नंबर त्या ठिकाणी माझा लागतो. सगळ्यात मायनॉरिटीचा माणूस मी त्या ठिकाणी. 2,500 मतं, 3,60,000 मतांमध्ये 1,40,000 मराठा समाज माझ्याकडे आहे. एकाला एक लढत होते माझी. गरुड आहेत, ते मराठा समाजाचे आहेत. दिगंबर दारा पाटील आहेत, ते यावेळेला उभे राहिले आहेत, ते माझ्यासमोर उभे राहतात. पण लोक समाज बघून त्यांना अजिबात मतदान टाकत नाही. 75% 80% मराठा समाज हा मला त्या ठिकाणी मतदान करतो, भारतीय जनता पक्षाला मतदान करतो. हे कसं शक्य आहे? 1,40,000 समाज एकीकडे, 2,500 समाज एकीकडे, तरी मी 50,000 मतांनी त्या ठिकाणी निवडून येतो. म्हणून मी सांगतो की जातीपातीवर काही नसतं, पैशावर तर अजिबात नसतं. मला माहिती आहे 1995ला ज्यावेळेला प्रमोदजींनी मला तिकीट दिलं त्यावेळेला माझ्यासमोर ईश्वर बाबूजी जैन, राजमल्ल किचन ज्वेलर्सचे मालक उभे राहिलेत. मी एका शाळा शिक्षकाचा मुलगा, माझे वडील मास्तर, जेमतेम आमच्या घरी शेती, शेतावरच आमचं सप लावलेलं घर, तिथे अनेक वर्ष मी राहिलोत. त्याच वेळेला मला तिकीट त्या ठिकाणी मिळालं. प्रमोदजींना मी म्हटलं की माझ्या खिशामध्ये 2-5 हजार रुपये नाही, मी कसं काय, हे हत्तीवर साखर वाटत होते, तिकीट भेटलं म्हणून बाबूजी आमचे ईश्वरलाल जैन. टनाने क्विंटलने सोनं चांदी त्यांच्या दुकानामध्ये. आणि अशा वेळेला मला तिकीट मिळालं. तर तू लहानपणापासून एक सामाजिक सेवेची आवड, लोकांच्या सुखदुःखात जाऊन राहण्याची आवड, सगळे सवंगडी जमा करण्याची आवड, सामाजिक क्षेत्र आहे, धार्मिक क्षेत्र आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये सुरुवातीपासून मी संघाचा स्वयंसेवक. 95मध्ये कॉलेज सोडल्या मला तिकीट मिळालं. मी पहिल्यांदा निवडून आलो. बाबूजी हरलेत. दुसऱ्यांदा म्हणे तुझ्या वजनाचे 4 पट पैसे वाटेल, पुन्हा निवडून येईल, पुन्हा हरले. तिसऱ्यांदा म्हणाले मी उभारत नाही, माघार घेतली. गरुड उभे राहिले आहेत, दिगंबर दादा उभे राहिले आहेत. मग सामाजिक कुठेतरी गणित बिघडलं. लोकांना वाटलं आपण निवडून येऊ, पण तो 5ही वेळेला कुणी निवडून आलं नाही, कुणी निवडून येऊ शकलं नाही. आणि माझा आलेख वाढतच राहिला. आधी 15,000, मग 20,000, मग 27,000, मग आता 50,000. सतत वाढता क्रम होता. आणि म्हणून मला वाटतं की पैशावर, समाजावर, जातीपातीवर निवडणुका होत नाही. तुमच्या कर्तृत्वावर, तुम्ही काय करतात. कैलास बापूंनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, आरोग्याचं काम मी करतो. मी तुम्हाला सांगेल की आतापर्यंत जवळपास 3.5-4 लाख लोकांना मी मुंबईला नेऊन मोठ्या शस्त्रक्रिया मी त्यांच्यावर केल्या असतील. मोठ्या शस्त्रक्रिया की ज्या शस्त्रक्रियेला 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख रुपये लागत आहेत. सुरुवातीपासून आम्हाला ध्यास आहे की कुठलाही माणूस असेल, पैसे नाही म्हणून तो त्या ठिकाणी मरता कामा नये, त्याचा जीव जाता कामा नये. आणि म्हणून सुरुवातीपासून, महाविद्यालयीन जीवनापासून, शालेय जीवनापासून हा ध्यास मी घेतलेला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी नेऊन 2-2, 400 लोकांना रोज त्या ठिकाणी ठेवतो. जेवणा खाण्याची व्यवस्था करतो, राहण्याची व्यवस्था करतो. माझे कार्यकर्ते ते दवाखान्यात घेऊन जातात, एस्टिमेट काढून आणतात. दानशूर लोक आहेत, सरकारी योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून त्याची कागदपत्र पूर्ण करतो, त्यांना मदत करतो. धार्मिक संस्था आहेत, शिर्डीचे साईबाबा असतील, लालबागचा राजा असेल, सिद्धिविनायक असेल, त्यांच्याकडून चेक आणून त्यांना देतो. त्यांची मोठमोठी ऑपरेशन 5-5, 10-10 लाख रुपये जमा करून देतो. ज्या माणसाच्या खिशामध्ये 5,000 रुपये नाही, अशा माणसाला तिथे नेऊन 10 लाख रुपयाचं ऑपरेशन करून ब्रिच कँडी हॉस्पिटल असेल, बॉम्बे हॉस्पिटल असेल, जसलोक असेल, जे असेल, त्याला घरापर्यंत सोडून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो आहे. आणि हा आकडा जवळपास 3.5-4 लाखाच्या वर आता गेलेला आहे. आणि मग इतक्या लोकांचे आशीर्वाद मला असताना मला कशाची गरज आहे? ना पैशाची गरज पडते, ना जातीपातीची पडते, ना समाजाची पडते. आणि म्हणून मला वाटतं की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, जिद्दीने करा. जे ठरवलं आहे मनामध्ये त्याच्यावरती जिद्द बाळगा की हो हे मी करून दाखवेल. अशक्य कुठली गोष्ट नाही. तुमच्यामध्ये अनेक कर्तृत्ववान लोक या ठिकाणी बसलेले आहेत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. वाणी समाजाचा इतिहास काही छोटा नाही आहे. अगदी शून्यातून तुम्ही विश्व निर्माण केलेलं आहे. 100-150 वर्षात तुम्ही अगदी छोटासा व्यवसाय तुम्ही या ठिकाणी सुरू केला, व्यापार सुरू केला. आणि आज बघता बघता एक आपली आगळीवेगळी ओळख वाणी समाजाची या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कोणत्याही क्षेत्रात असेल. मी राजकारणामध्ये काम केलं,
तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये असाल, शिक्षण क्षेत्रामध्ये असाल, व्यापारामध्ये असाल, उद्योगामध्ये असाल, बांधकाम क्षेत्रामध्ये असाल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल त्या ठिकाणी मला वाटतं तुम्ही मनामध्ये जर जिद्द बाळगली तर तुम्हाला कोणीही मागे सारू शकत नाही, तुम्हाला कोणी तुमचे पाय ओढू शकत नाही आणि प्रयत्न केला तरी ते सफल होणार नाहीत. आणि म्हणून या निमित्ताने माझी आपल्याला विनंती आहे, आव्हान आहे की आपण ही घोडदौड अशी सुरू ठेवा. आज आपल्याला देशाला पुढे न्यायचं आहे. मोदीजींचं स्वप्न आहे की हा देश, हे राष्ट्र, हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आपल्याला करायचं आहे, महासत्ता आपल्याला करायची आहे. आणि त्यामध्ये आपलंही योगदान मोठं आहे, आपल्या समाजाचं योगदान मोठं आहे. प्रत्येक माणूस तो कुठल्याही क्षेत्रातला असो त्याचं या देशाला मोठं करण्यामध्ये योगदान आहेच, प्रत्येकाचं आहे. पण तो आपल्याकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहे. एक प्रामाणिक काम करणारा, एक निष्ठाने काम करणारा, एक सचोटीने काम करणारा समाज म्हणून आपला नावलौकिक आहे. आणि म्हणून या देशाच्या जडणघडणीमध्ये, या देशाला मोठं करण्यामध्ये आपल्याकडून सर्वांना ज्या ठिकाणी मोठ्या अपेक्षा आहेत, विद्यार्थी असतील, मुलं असतील, व्यवसाय व्यापार आपण करू पण शिक्षणालाही महत्त्व दिलं गेलं पाहिजे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नोकऱ्यांच्याच मागे न पडता डॉक्टरनी खरं सांगितलं की नुसतं नोकरी 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 करून चालणार नाही. अनेक संधी या ठिकाणी आहेत, अनेक संधी आपल्याला आहेत, त्याच्या मागे आपण लागलं पाहिजे. मला वाटतं आपल्या समाजाच्या माध्यमातून खूप मोठं काम अजून देशामध्ये करता येण्यासारखं आहे, राज्यामध्ये करता येण्यासारखं आहे. बापू, निश्चित आपण जी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आपल्या समाजामध्ये कुठेतरी राजकारणामध्ये काढा 4 तरुण की ते प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतील, द्या आमच्या ताब्यामध्ये, आमच्या ट्रेनिंगमध्ये द्या जरा थोडं, मी शिकवतो त्यांना काय काम करायचं काय नाही म्हणून, निश्चित द्या. मनामध्ये कुठेही अपेक्षा न बाळगता, कुठलीही अपेक्षा नाही, मग मी हे केलं तर मला ते मिळेल, मला ते मिळेल तर मला ते मिळेल. मला कधी वाटलं नव्हतं, मला कधी वाटलं नव्हतं मी आमदार होईल म्हणून. मी पहिल्यांदा गावाची आमची जामनेरची ग्रामपंचायत होती, मी ग्रामपंचायत सरपंच झालो. माझा आनंद त्यावेळेला गगनात मावेन असावं. मला वाटलं की आता एकदम आता सरपंच झालो, आता त्या बोर्डावर आपलं कायमचं नाव लागेल. पुढे मागे माजी सरपंच म्हणून मी ते वाचत होतो, 10-15 लोकांची नाव. आता या यादीमध्ये माझं नाव कायमस्वरूपी लागेल, माजी सरपंच. पण 2च वर्षांनी मला तिकीट मिळालं, मी आमदार झालो. 1दा 2दा 3दा 4दा 5 वेळा झालो. 5व्यांदा मी मंत्री झालो. साधासुद्धा मंत्री नाही झालो तर जलसंपदा खात्याचा मंत्री झालो. जलसंपदा खातं केवढं मोठं तुम्हाला कल्पना आहे? 15 वर्ष अजितदादांकडे होतं. त्यामुळे तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे केवढं मोठं खातं आहे. सत्ता आणण्यामध्ये या खात्याचाही मोठा उपयोग झाला. पण तो निष्ठेने काम करतो मित्र. मी तुम्हाला दाव्याने सांगेल, 5 वर्षामध्ये एक शिंतोडाचा डांगर उडू देणार नाही की गिरीश महाजनांनी इथे शेण खाल्लं, गिरीश महानी ते चुकीचं काम केलं, गिरीश महानी ते वाईट काम केलं. कधी वाटणार नाही, तुम्हाला कधी ऐकायला येणार नाही. राजकारण आहे, काय आरोप प्रत्यारोप होतील, पण तो प्रामाणिकपणा असला पाहिजे. ज्या संघाची शिकवण मला होती, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मी बालपणापासून शाखेमध्ये गेलो, त्याची शिकवण मला आहे. आणि त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम, देश आधी आहे आणि मग नंतर सगळं काही आहे. आणि त्या ध्येयानेच प्रेरितून आमच्यासारखी तरुण कार्यकर्ते राजकारणामध्ये आलो. ते काम आम्ही करतो आहोत, शेवटी कुणासाठी करतो आहोत. आजकाल मोदीजींनी तर एवढं टाईट करून टाकलं की तुम्हाला पैसे ठेवायला कुठे काही संधीच राहिलेली नाही, काहीच नाही. आता कॅशलेस झालेलं आहे सगळं, कार्डावर काम चालेल. आता पुढे मागे 10,000 रुपयाचं काय घेतलं तुम्हाला कार्डच लागेल, तुम्हाला पैसे घेऊन कोणीच देणार नाही. मग रद्दी टाकणार कुठे तुम्ही कमवून? कशासाठी उद्योग करतायत? आणि म्हणून मला वाटतं की चांगली सोप यायची असेल, शांततेने तुम्हाला रिटायरमेंट कटवायची असेल तर हे धंदे करू नका. जे आहे त्यात समाधान मानावं. चांगली समाजाची सेवा करा, देशाची सेवा करा, राष्ट्राची सेवा करा. अन्यथा तुम्ही काय पैसे खाल, कमवाल, ठेवाल. एकदा मंत्रिपदावर गेले की लोक म्हणतात हा खूप चरला, तो खूप खाल्लं त्याने, निघाला फुटून, त्याला गेला जेलमध्ये. मला वाटतं यापेक्षा बाजूला राहून राष्ट्र डोळ्यासमोर ठेवा, देशहित डोळ्यासमोर ठेवा, समाजहित डोळ्यासमोर ठेवा. आज समाजामध्ये असे अनेक घटक आहे मित्र की ज्यांच्यापर्यंत आपण जाऊन पोचलेलो नाही. दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे, पाडे आहेत, वस्त्या आहेत, अनेक असे भाग आहे की ज्या ठिकाणी अजूनही लाईट नाही आहेत, आरोग्याच्या सेवा नाही आहेत, शिक्षणाच्या संधी त्या ठिकाणी नाही आहेत. त्या लोकांचा उद्धार आपल्याला करायचा आहे.
त्यांना वर या ठिकाणी आणायचं आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या समाजाकडून मी अपेक्षाही व्यक्त करतो आहे. सुधारलेला समाज आहे, पुढारलेला समाज आहे, आपण पुढे जात आहात. निश्चित आम्ही आपल्या पाठीशी आहोत. जे जे काही आपल्याला आवश्यकता असेल, ज्या काही गरजा असतील, ज्या ज्या क्षेत्रामध्ये असेल, निश्चित आम्हाला सांगा. त्यासाठी आम्ही कुठेही मागे पुढे पाहणार नाहीत, कुठेही मागे राहणार नाहीत. आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलात. बापूंना विचारलं म्हटलं एकदम 5 स्टार व्यवस्था केलेली आहे. कारण मी खरंच सांगतो बापू, असं शिबिर मी कुठेच पाहिलं नाही हो. साधे टेंट टाकतात, खाली पट्ट्या टाकतात, बसा फपुट्यामध्ये, फपुटा उडतोय, चाललाय तिकडे जेवणावळी चालली, इकडे गोंधळ होतोय. अर्धे लोक जेवत आहेत, अर्धे लोक बाहेर फिरत आहेत, अर्धे लोक आत बसलेले आहेत. पण इथे सगळा समग्र समाज मी बाहेर पाहिलं कोणीच नाही. सगळे इथे एकवटलेले आहेत, तिकडे बसलेले आहेत. केवढी शिस्त आपल्या समाजामध्ये, शिस्तप्रिय आपला समाज आहे. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी येण्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी आहेच. 2 कामं बाजूला राहिली, निवडणुका आहेत. माझ्या मतदारसंघात शेंदोणीची नगर परिषद लागलेली आहे, तिच्या निवडणुका आहेत. धुळ्याला मला थांबायचं होतं, परंतु आपल्या आग्रहास्तव या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो. परंतु निश्चित या ठिकाणी येण्यामुळे आम्हाला आनंदच झाला, खूप आनंद झाला की सर्वांचं आपलं समग्र दर्शन या ठिकाणी झालं. आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आपल्या या अधिवेशनाच्या माध्यमातून खूप चर्चासत्र या ठिकाणी झाली. कालपासून गेले 2 दिवस आपण या ठिकाणी बसलेला आहात. काय असतील समाजातल्या अजून काही उणीवा असतील, काय करायचं असेल, पुढच्या काही भविष्यकाळामधल्या आपल्या योजना आहेत, त्याविषयी आपल्या ठिकाणी चर्चा झाली. ज्याला काय असेल नसेल, कमी जास्त आम्हाला सांगा. सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, आम्ही आपल्या त्या ठिकाणी सोबत राहू, एवढंच अभिवचन या ठिकाणी आपल्याला देतो आणि पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.